यंदा राज्यसभेवरती पवार घराण्यामधून आजोबा आणि नातू दोघे बिनविरोध निवडून जात आहेत। शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवरती निवडून जाणार आहेत। यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पवार कुटुंबामध्ये आजोबांपेक्षा नातू अधिक श्रीमंत आहे। शरद पवारांच्या पेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता जास्त आहे। राज्यसभेसाठीच्या दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून ही माहिती समोर आली आहे। शरद पवार प्रतिभा पवार यांच्याकडे 60.71 कोटींची मालमत्ता आहे। पार्थ पवार यांच्याकडे 88.33 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। त्यामुळे नातवाकडे आजोबांपेक्षा 27.61 कोटी रुपयांची अधिकची मालमत्ता आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्याची मोठी माहिती समोर येते आहे। राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं एबीपी माझाच्या या बातमीला दुजोरा दिलाय। राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी हा प्रस्ताव आला होता अशी ही माहिती आहे। मात्र पार्थ पवार यांचं नाव निश्चित झाल्याच्या नंतर या प्रस्तावावरती पुढे विचार करता आला नाही असंही या नेत्यानं स्पष्ट केलं। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताविषयी राज्यसभेमध्ये आवाज उठवण्याची विनंती रोहित पवारांनी केली। संजय सिंह यांची भेट घेतल्याच्या नंतर रोहित पवार हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते। अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे। जय पवार हे येत्या सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या प्रकरणावरती भाष्य करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणाचा निष्काळजीपणा दिसत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। राज्यामधल्या कर्जमाफीच्या घोषणांवरून आता टीका होताना दिसते आहे। महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी मुख्यमंत्र्यांवरती शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा थेट आरोपही केलाय। निवडणुकीच्या वेळी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त 2 लाख रुपयांची मदत दिली जात असल्याचंही देवरेंनी म्हटलंय। तसंच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याची घोषणा झाली असली तरी मागील प्रोत्साहनाची रक्कम अद्यापही मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा उतारा कोरा 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 करू असं, परंतु ह्या 2 लाखापर्यंतच्या योजनेमध्ये, कर्जमाफीच्या योजनेमध्ये तसं कुठेही चित्र दिसत नाही। म्हणजे आपण एका साईडला सातबारा उतारा कोरा करण्याची भाषा करतात आणि दुसऱ्या साईडला फक्त 2 लाखापर्यंत मदत देतात किंवा कर्जमाफी करतात। हे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नवीन वाद निर्माण होतोय। मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं ओबीसी प्रमाणपत्रांच्या संदर्भात जाहीर केलेली आकडेवारी मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांची दिशाभूल करणारी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलाय। आधी 58 लाख नोंदी सापडल्याचं सांगितलं जात असताना आता त्या 48 लाख नोंदी कशा झाल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसंच या नोंदी 1960 पासूनच्या असल्याची माहिती देत शिंदे समिती स्थापन झाल्याच्या नंतर किती मराठ्यांना नव्यानं ओबीसी प्रमाणपत्र मिळाली हे सरकारनं स्पष्ट करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। काल जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की 45 लाख नोंदी सापडल्या। यापूर्वी जी आकडेवारी देण्यात आली होती त्यानुसार 57,41,000 नोंदी सापडल्या होत्या। मग या 12 लाख नोंदी गेल्या कुठे? पिढ्यानपिढ्या एखाद्या व्यक्तीकडे कुणबी जातीचं म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र असेल त्याला तुम्ही नवीन याच्यामध्ये कसे घेतात? म्हणून हे आकडे म्हणजे ओबीसी समाजाची दिशाभूल आहे आणि मराठा समाजाची दिशाभूल। राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे त्यांच्या सोलापूरमधल्या घरी पोहोचल्या। त्या ज्या जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये वाढल्या राहिल्या त्या झोपडपट्टीमध्ये सुरुवातीला जाऊन घरासमोर त्या नतमस्तकही झाल्या। यावेळेला झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांनी मोठ्या आनंदात ज्योती वाघमारे यांचं स्वागत केलंय। यावेळी खरं तर प्रत्येक जण भावूक झाल्याचं दिसलं। एकनाथ शिंदेंनी खासदारकीची संधी दिल्याविषयी त्यांनी आभार व्यक्त केले। ज्योती वाघमारे बिनविरोध राज्यसभेमध्ये निवडून जात आहेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा सफर करणं खूप अवघड असतं सर्वसामान्यांसाठी, ज्यांच्यासाठी कुठला वारसा नसतो। कारण आतापर्यंत राज्यसभा ही कदाचित फिल्म स्टार, सोशलाइट्स, बिझनेसमॅन ज्यांचा 100-200 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांनाच मिळत असेल।
पण मला वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी महिला दिनाची भेट दिली आम्हा सगळ्या महिलांना. माझी उमेदवारी महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे आणि आज इथे तुम्ही सगळे बघताय माझा प्रवास ह्या सगळ्या लोकांनी खूप जवळून बघितलाय. आज सोलापूरच्या याच गल्लीमध्ये अनवाणी पायानं उपाशी पोटी अभ्यास करणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचते. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं, शिवरायांच्या स्वराज्यामुळं आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामुळे शक्य होतं. परभणी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी राजकीय खेळी केल्याचं चित्र दिसतंय. भाजपला सोडून इतर सर्व पक्षांना एकत्र आणत 29 सदस्यांचं संख्याबळ जमवण्यामध्ये आल्याची माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे 15, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 5 आणि 1 अपक्ष अशा सगळ्या सदस्यांचा समावेश आहे. या समीकरणानुसार शिवसेनेला अध्यक्षपद, राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. अकोला महानगरपालिकेमधील 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे. यापैकी 4 जागा सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांच्या अकोला सुधार आघाडीला मिळाल्यात, तर काँग्रेसला 2, शिवसेना ठाकरे गटाला आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी 1 जागा मिळतेय. भाजपकडून माजी उपमहापौर सुनील मेश्राम, चंदा शर्मा, ॲडव्होकेट गिरीश गोखले आणि ॲडव्होकेट देवाशिष काकड यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून गुड्डू पठाण आणि आकाश कवडे यांची निवड झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शंकर अप्पा लंगोटे तर वंचित बहुजन आघाडीकडून सुनील इन्नानी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा सगळ्या पदांचा राजीनामा दिलाय. महानगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न दिल्यामुळे नाराज होत त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. कपिल रावदेव हे अकोला शहरामधील काँग्रेसचे जुने, निष्ठावंत आणि वैचारिक फळीमधील प्रमुख नेते मानले जातात. तसंच ब्राह्मण समाजामधील काँग्रेसचा सुसंस्कृत चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. सातत्यानं डावललं जात असल्यामुळे पक्ष सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड येत्या 12 तारखेला होणार आहे. मात्र सर्वाधिक 21 जागा जिंकूनही शिवसेनेला अजूनही अध्यक्षपदाच्या सत्तेपासून दूर राहावं लागत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय. असं सगळं असलं तरी येत्या 11 तारखेपर्यंत या बाबतीमध्ये चित्र स्पष्ट होईल असं भरत गोगावले यांनी म्हटलंय. साताऱ्यामधील छत्रपती शाहू क्रीडा संकुल इथे जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय. यावेळेला मंत्री गोरे यांनी मैदानावरती तुफान फलंदाजी केली आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिलंय. यावेळेला पत्रकारांसोबत संवाद साधत असताना साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपलाच मिळावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. बीडमधल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुख्य प्रवेशद्वाराचं लोखंडी गेट उघडत असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावरती हे गेट कोसळल्याची घटना घडली आहे. अचानकपणे हे गेट अंगावरती पडल्यामुळे हा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालाय. बीडच्या बार्शी नाका इथल्या अशोक नगर परिसरामधल्या जिल्हा परिषदेची ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये 4 चाकी वाहनाला प्रवेश करायचा होता. त्यामुळे एका विद्यार्थ्याला शाळेचं गेट खोलायला सांगण्यात आलं, परंतु जीर्ण अवस्थेमध्ये असलेलं हे गेट त्याच वेळेला विद्यार्थ्याच्या अंगावरती कोसळलं आणि हा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालाय. यावेळेला इतर विद्यार्थी देखील या ठिकाणी होते, परंतु सुदैवानं पुढचा अनर्थ टळलाय. मात्र या घटनेच्या नंतर शाळेमधल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. बघूया पुढची बातमी. भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या मुलाचा जयपूरमध्ये विवाह सोहळा पार पडला. या विवाहाच्या सोहळ्यामध्ये आमदार प्रवीण दरेकरांनी मंगलाष्टका म्हटलाय. यासोबतच अनेक राजकीय नेते मंडळींनी देखील या विवाहाच्या सोहळ्यासाठी उपस्थिती लावल्याचं बघायला मिळालंय. मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीनं टेनिस टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सदिच्छा भेट दिली आहे. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीनं दरवर्षी स्वर्गीय दादा खानोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टेनिस स्पर्धेचं आयोजन केलं जातं. अर्जुन तेंडुलकरनं 5 मार्च रोजी मुंबईमध्ये सानिया चांडोकसोबत लग्न केलंय आणि या लग्न समारंभाला भारतीय क्रिकेट विश्वामधील
अनेक दिग्गजांसह उद्योग आणि इतर राजकीय क्षेत्रामधील मान्यवर देखील उपस्थित होते. हा विवाहाचा सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला आणि अपेक्षेप्रमाणे त्याची जोरदार चर्चा देखील झाली आहे. लग्नाला अवघे 24 तासही पूर्ण झाले नव्हते आणि अर्जुन पुन्हा एकदा आपल्या संघाची जर्सी घालून मैदानावरती उतरलाय. अर्जुनने मुंबईमधील डी.वाय. पाटील T20 ट्रॉफी या स्थानिक पण महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये पुनरागमन केलंय. या हंगामामध्ये तो डी.वाय. पाटील ब्लू संघाकडून खेळत होता आणि लग्नाआधीच्या सामन्यामध्ये त्याने संघासाठी महत्त्वाचे योगदान दिलं होतं. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संघाचा उपांत्य फेरीचा सामना असल्यामुळे अर्जुन हा मैदानावरती उतरलाय. खासदार संजय राऊतांनी संदीप देशपांडे यांच्या उपहारगृहाला भेट दिली आहे. संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाट या उपहारगृहाला संजय राऊत यांनी जाऊन भेट दिली. यावेळेला संदीप देशपांडेंनी संजय राऊतांचं स्वागत केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामधील पेसा क्षेत्रामधील ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यामधील 363 ग्रामपंचायतींना पेसा 5% थेट निधी योजनेच्या अंतर्गत 8,16,97,000 रुपयांचा निधी हा थेट खात्यावरती वितरित करण्यात येतोय. यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये 363 ग्रामपंचायतींना 12,25,00,000 रुपयांचा निधी देण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यामधला निधी देखील वितरित झाल्यामुळे ग्रामपंचायतींच्या विकास कामांना गती मिळणार आहे. मात्र या निधीचा वापर करत असताना ग्रामपंचायतींना काही अटी शर्ती देखील घालून देण्यात आल्या आहेत. भंडाऱ्याच्या पवनी शहरामध्ये कचरा उचलण्याचं कंत्राट संपल्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर असा प्रश्न देखील निर्माण झालाय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटाच्या शिवसेनेचे पवनी शहर प्रमुख किशोर पंचभाई यांनी पुढाकार घेतला. त्यांनी चालकासह डिझेल भरून स्वतःचा ट्रॅक्टर स्वखर्चानं नगरपालिकेला उपलब्ध करून दिलाय. तसंच शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन नागरिकांना घराघरामधला कचरा हा ट्रॅक्टरमध्ये टाकण्याचं आवाहन देखील ते करतायत. त्यांच्या या पुढाकाराचं सध्या कौतुक होत आहे. भंडारा शहरामधल्या पाणी पुरवठ्यावरती गंभीर असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शहराला शुद्ध पाणी मिळावं यासाठी दसरा मैदान परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रामधून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर येतोय. खासदार प्रशांत पडोळे यांनी या केंद्राला भेट दिल्याच्या नंतर शुद्ध पाण्याच्या टाकीमध्ये मृत किडे आणि लोखंडी कण आढळून आले. हेच पाणी शहरवासियांना पुरवलं जात असल्याचं लक्षात येताच पडोळे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय. तसंच अशा अधिकाऱ्यांवरती तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बीड जिल्ह्यामधल्या पांगरी इथल्या ओमकार साखर कारखान्याला दिला जाणारा पाणी पुरवठा सध्या बंद आहे. चालू वर्षाची पाणीपट्टी थकीत राहिल्यामुळे माजलगाव पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतलाय. नागापूर इथल्या वाण धरणामधून जलवाहिनीच्या माध्यमातून या कारखान्याला पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणीपट्टी न भरल्यामुळे हा पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. पैठणमधल्या श्री संत एकनाथ महाराजांच्या वाड्यामधील नाथांचा पवित्र रांजण भरण्याची परंपरा पार पडली. पौराणिक श्रद्धेनुसार भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड्या या रूपामध्ये तब्बल 12 वर्ष गोदावरीचं पाणी या रांजणामध्ये भरल्याची एक आख्यायिका आहे आणि या परंपरेची आठवण म्हणून दरवर्षी ही धार्मिक प्रथा जपली जाते. आज संतोष कुलकर्णी यांच्या घागरीनं हा पवित्र रांजण भरला गेला. यानंतर नाथ वंशज सालकरी हभप रघुनाथ बुवा नारायण बुवा गोसावी पालखीवाले यांनी संतोष कुलकर्णी यांचं श्रीखंड्या अर्थात श्रीकृष्ण स्वरूप मानून विधिवत पूजनही केलंय. ग्रामीण भागामधल्या समस्यांचं जागीच निराकरण व्हावं आणि प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता यावी यासाठी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेमधून गाव मुक्काम व शिवार फेरी हा उपक्रम राबवला जातोय. तिवसा तालुक्यामधील मार्डी इथे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तिवसा तहसीलदार मयूर कळसे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुका प्रशासन गावामध्ये दाखल झालं. विविध विभागांचे अधिकारी थेट गावामध्ये मुक्कामी राहत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. अनेक प्रलंबित प्रश्नांवरती चर्चा झाली आहे आणि या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काही बसेसचे जे पासेस आहेत विद्यार्थ्यांच्या काही वेगळ्या समस्या होत्या, अतिक्रमणच्या काही समस्या होत्या. तसे वेगवेगळे विषय आपण इथे किंवा पारधी समाजाचे जे आपले बांधव आहेत त्यांच्या घरकुलचे एक विषय होते. अशा असंख्य विषय आपण आज हाताळले गेले. काही समस्या या इथल्या इथे आपण त्यांचं समाधान केलं. काही विषय जे आपल्या जिल्हा स्तरावरचे आहेत त्यांना आपण ते समस्याचा पाठपुरावा करूयात
किंवा काही समस्या या वेगळ्या ज्या विभागाच्या होत्या त्यांच्या मार्फतही आपण त्यांना निवेदन या बैठकीच्या अनुषंगाने देतोय. रायगडच्या महाड तालुक्यामधल्या वहूर गावामधल्या उगवती वाडीवरच्या महिला मंडळानं लग्न समारंभाच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. लग्नामध्ये बस्ता बांधणं, साड्या कपड्यांचे आहेर देणं, तसंच उठणं आणि हळदीच्या समारंभामध्ये चिकन, मटण आणि दारू देण्यावरती होणारा जो मोठा खर्च आहे तो टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अनावश्यक खर्च आणि चुकीच्या प्रथा थांबवण्याच्या उद्देशानं या महिला वर्गानं पुढाकार घेतलाय. या निर्णयाचं पालन न करणाऱ्या लग्न घरांना महिला मंडळाकडून कोणतीही मदत केली जाणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलं. अर्थातच ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. लग्नामध्ये जो बस्ता बांधतात, बस्ता बांधून परत ते बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि हळदीला मटण असतो, दारू असतो, हे गायगरिबांना परवडणारं नाही आहे. तोही आम्ही निर्णय घेतलेला आहे. असा निर्णय घेण्याची वेळ आली कारण आता महागाई खूप वाढत चाललेली आहे. सर्वसामान्य लोकांना लग्न कार्य करणं हे परवडत नाही. त्यामुळे असा निर्णय करण्याची वेळ आलेली आहे. लग्न कार्यामध्ये बस्त्यासाठी अनेकदा खर्च भरपूर होतो. दारूवर खर्च भरपूर होतो. चिकन, मटण याच्यावर खर्च भरपूर होतो. या सर्व अनावश्यक खर्च टाळून सर्वसामान्यांना आपलं लग्न व्यवस्थित पार पाडता येईल ह्या हिशोबाने आम्ही या ग्रामस्थांनी सगळ्यांनी महिलांनी ठराव करून निर्णय केलेला आहे. महाबळेश्वरमधल्या सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर ते पोलादपूर या मुख्य महामार्गाच्या कामाच्या विरोधामध्ये तिथले स्थानिक नागरिक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. रस्त्याचं काम हे संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप करत उद्या महाबळेश्वर शहर हे कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आम्ही महाबळेश्वरकर या बॅनरखाली झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये हा निर्णय झालाय. रस्त्यावरील धूळ आणि खड्ड्यांमुळे पर्यटकांना त्रास होतोय. या सगळ्याचा पर्यटनाच्या व्यवसायावरती देखील परिणाम होत असल्याची नाराजी देखील इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा त्रास होत असतो. त्या स्थानिक लोकांना त्रास होते, शेतकऱ्यांना त्रास होते. त्याच्यामुळे आमचं पर्यटन कमी झाले. पर्यटक कमी येत असल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आणि त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी महाबळेश्वरमध्ये आम्ही 500 ते 700 लोकांनी जमा केले. सर्वांनी असं ठरवलं की रविवारी महाबळेश्वर बंद करायचा, आवाज उठवायचा. आज सोमवारपासून पुढील पाऊल उचलून मंत्रालयावर धडक मोर्चा द्यायचा असं आमचं सगळ्यांचं ठरलंय. अमेरिका इराण युद्धाचा परिणाम आता इंधनाच्या दरांवरती देखील दिसू लागलाय. नागपूरमधील गो गॅसच्या पंपावरती LPGचा पुरवठा मर्यादित होत असल्यामुळे वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑटो LPGच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ होती आहे. आज LPGच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाली आणि जे दर आहेत ते 69.93 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. काल हाच दर 64 रुपये 98 पैसे इतका होता. म्हणजेच 2 दिवसामध्ये ऑटो LPGच्या किमतीमध्ये 13 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान कर कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी ऑटो रिक्षा चालकांनी केली आहे. दरवाढीमुळे प्रवासी वाहतुकीचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाच्या परिस्थितीमुळे जगभरामध्ये आता गॅसची टंचाई जाणवती आहे. पुण्यामधल्या सदाशिव पेठेमधल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये गॅसवरती चालणाऱ्या 5ही दाहिन्या या मागच्या 2 दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे सध्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक पद्धतीनं लाकडांवरच अंत्यसंस्कार केले जात आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळं LPG गॅसचा तुटवडा जाणवतोय आणि अनेक ठिकाणी याचा फटका बसलेला आहे. आणि याचाच परिणाम वैकुंठामध्ये असलेल्या गॅस दाहिनी याला देखील परिणाम जाणवतोय. कारण पुण्यातील जे नवी पेठ या ठिकाणी असलेलं वैकुंठ आहे तिथल्या जे गॅस दाहिनी आहेत ते सध्या पूर्णपणे बंद करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पुण्यात जे लोक देवाच्या घरी जातात त्यांना याच ठिकाणी अंत्यविधीसाठी आणला जातं. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर जे गॅस दाहिनी या ठिकाणी आहेत ते संपूर्ण बंद करण्यात आलेले आहेत. माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचे जे स्टाफ आहेत ते जे इथं सगळं देखरेख करतात ते आहेत. सध्या सिलेंडरचा कमतरता भासल्यामुळे आम्हाला वर्ण आदेश आल्यानुसार आम्ही सध्या तिथं जास्त करून बॉडी घेत नाही. आम्ही लोकांना आलेल्या व्यक्तींना सजेस्ट करतो की बाबा विद्युत दाहिनी किंवा लाकूड गावऱ्यांवरती दहन करा. कारण की गॅसचा तुटवडा असल्यामुळे आम्हाला गॅस दाहिनीमध्ये बॉड्या घेता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही गॅस दाहिनी सध्या तरी बंद केलेली आहे. वर्ण आदेश आला की आम्ही गॅस दाहिनी चालू करू. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.
युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेलच्या डीलरवरती देखील होण्याची शक्यता आहे. ॲडव्हान्स पैसे भरा आणि नंतरच पेट्रोल मिळेल असे मेसेजेस पुण्यामधल्या पेट्रोल डिझेलच्या डीलर्सना तेल कंपन्यांनी पाठवले आहेत. याआधी 8-8 दिवसांचं क्रेडिट पेट्रोल डीलर्सना मिळायचं, मात्र आता असं मिळणार नसल्याचं कंपन्यांनी सांगितलं आहे. सरकारकडनं असं बहुतेक कंपन्यांना कळवलं आणि कंपनीने आम्हाला कळवलं की तुम्हाला वाचून दाखवतो की credit limited of all dealers has been reduced to 0 as per management decisions. Hence, all dealers are requested to do advance payment for the load. म्हणजे तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट दिलं तरच तुम्हाला आता पेट्रोल डिझेल पेट्रोलियम पदार्थ लोड मिळणार आहे. याचा अर्थ उद्या जर तुम्ही लोड पैसे घेऊन गेलात आणि ते सांगू शकतील की नाही आज लोड नाही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, ही परिस्थिती कदाचित उद्भवू शकते अशी शंका आम्हाला येते. वेगवेगळ्या देशांमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारतानं शांततेसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. जगभरामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवरती गंभीर परिणाम होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. भारताची संस्कृती अहिंसा आणि शांततेची असल्यामुळे भारतानं संवादाचा मार्ग जगासमोर ठेवावा असंही अण्णांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलंय. युद्धामधून विनाश होतो तर संवादामधून स्थैर्य आणि समाधानाचा मार्ग निघतो. त्यामुळे भारतानं तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विदर्भामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमधलं तापमान 40च्या पार जाण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना सध्या उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा तब्बल 5 अंश सेल्सिअसनं जास्त राहू शकतं. तर विदर्भामधल्या इतर जिल्ह्यांमधलं तापमान हे सामान्यपेक्षा 2 ते 3 अंशांनी वाढून 38 ते 40 अंशांच्या दरम्यान राहील असा अंदाजही वर्तवण्यात येतोय. अकोल्यामध्ये उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय. शहरामध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शहरामध्ये तीव्र उन्हाचे चटके बसू लागल्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं नागरिकांसाठी कठीण होत आहे. दरम्यान यंदा तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्ण वारे आणि उष्णतेची लाट येण्याचा अंदाजही व्यक्त होतोय. राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढत असताना शिर्डीमध्ये साई भक्तांसाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. उन्हापासून भक्तांचं संरक्षण व्हावं यासाठी साईबाबा संस्थानाकडून मंदिराच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येत आहेत. अनवाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी मॅट देखील टाकण्यात आल्यात. देशभरामधून हजारो भाविक हे दररोज शिर्डीमध्ये येत असतात. मंदिर परिसरामध्ये वावरत असताना भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी साई संस्थान विशेष काळजी घेत आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा फायदा सांगली जिल्ह्यामधल्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात. सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कालच केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुमारे 62,000 थकीत कर्जदार आहेत. त्यांची थकबाकी व्याजासह 1,063 कोटी रुपयांपर्यंत जाते. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाशिमच्या आडोळ प्रकल्पामधील जलसाठा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय. प्रकल्पामध्ये केवळ 40% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. आजपासून शेतीसाठी दिला जाणारा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे बीजवाई, कांदा, गहू तसंच भाजीपाल्यांची पिकं सध्या धोक्यात आली आहेत. रिसोड, रिठद आणि शिरपूरसह 8 ते 10 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाहीये. त्यामुळे शेतीसाठी किमान 8 दिवस पाणी द्यावं अशी मागणी इथला शेतकरी करतोय. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये मालेगावचा डंका बघायला मिळतोय. मालेगाव तालुक्याचे 4 विद्यार्थी देशपातळीवरती यशस्वी झालेत. सोयगावचा कार्तिक बच्छाव 177वा, पाटण्याची धनश्री अहिरे 489वी, कळवाडीची प्रेरणा कवळे 913वी आणि मालेगाव कॅम्पचा अनिकेत अहिरेनी 940वा क्रमांक मिळवत तालुक्याचं नाव या सगळ्यांनी उंचावलंय. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अकोल्यामधल्या शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणाचा उल्लेख करण्यात आलाय. हे काम सध्या सुरू आहे. याची गती वाढवण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं. धावपट्टीचा विस्तार 1400 मीटरवरून 1800 मीटर करण्यासाठी मागील वर्षी 208 कोटी 76 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी यावरती भाष्य केल्यानं या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालं. हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
अकोलेकरांचं हवाई प्रवासाचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यामधल्या बांधकाम खर्चामध्ये 800 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. हा खर्च 1382 कोटीवरून 2113 कोटींपर्यंत गेलाय. GMLR म्हणून प्रसिद्ध असलेला मुंबई महानगरपालिकेचा 12.20 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. नागपूर जिल्ह्यामधल्या उमरेड इथे पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये सेवानिवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे यांना अटक झाली आहे. यापूर्वी टार्गेट कोचिंग क्लासेसचे संचालक अतुल चौधरी यांना पोलिसांनी अटक केली होती. जानेवारी महिन्यामध्ये टार्गेट कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या टेस्ट सिरीजमधील रसायनशास्त्राचा पेपर आणि 18 फेब्रुवारीला बोर्डानं घेतलेला रसायनशास्त्राचा पेपर यांचा प्रश्नांचा क्रम बऱ्यापैकी सारखा असल्याचं समोर आलं. यामुळे बोर्डानं पेपर फुटीचा संशय व्यक्त करत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि गुन्हा देखील दाखल झाला. पुणे जिल्ह्यामधल्या आंबेगाव तालुक्यामधील मंचर इथे दर्गा आणि पांडवकालीन बारव प्रकरणावरून पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. काही दिवसांपूर्वी दर्ग्याच्या भिंतीचा भाग कोसळल्याच्या नंतर त्या ठिकाणी खाली मंदिर असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला. दरम्यान मंचरमधील पांडवकालीन बारव देखील वक्फ बोर्डानं काबीज केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवरती राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज मंचरला भेट दिली आणि पाहणी केली. प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित दर्ग्याला सध्या कुलूप लावले. परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. जिथे मजार नव्हती तिथे मजार आली, त्याला खोली नव्हती ती खोली आली. त्याच्या आजूबाजूला राहायला म्हणून नव्याने खोल्या बांधून तिथे लोकं राहायला आली. थडगी नव्हती ती नव्याने थडगी सदृश एक तिथे पांढऱ्या रंगाचे दगडचं एक आरेखन केलेलं आहे की जसं काही ह्याच्या खाली कोणातरी पुरलं आहे. 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती. तहसीलदार आले होते, प्रांत आले होते, त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत. त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची. पुन्हा एकदा असं असून सुद्धा इथे काय चाललं आहे, हे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे. लातूर जिल्ह्यामधल्या औसा शहराजवळच्या औसा तुळजापूर महामार्गावरती शुक्रवारी रात्री भीषण असा अपघात झालेला आहे. भरधाव BMW कारनं लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयुष्य टेम्पोला मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. या घटनेमध्ये कारमधल्या 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. 2 जण गंभीररित्या जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य केलं आणि जखमींना रुग्णालयामध्ये हलवलं. दरम्यान या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईच्या कांदिवली पूर्वमधल्या समतानगर परिसरामध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. काही वर्षांपूर्वी या 2 जणांचा प्रेमविवाह झाला होता. यानंतर रोज भांडणं होत असल्यामुळे या महिलेनं टोकाचं पाऊल उचललंय. तरुणीच्या भावानं समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याच्या नंतर पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढचा तपास सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यामधल्या धनगरवाडी गावामधील विहीर चोरीच्या प्रकरणाला आता मोठं वळण आलेलं आहे. रोजगार हमी योजनेमधून मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचं काम हे प्रत्यक्षात न करता निधी हडप केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची बातमी ABP माझानं लावून धरली होती. चौकशीच्या नंतर तांत्रिक अधिकारी कालिदास देशपांडे आणि ग्रामरोजगार सेवक मनोज खडसे यांच्या विरोधामध्ये गोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल 1,75,000 रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप असून परिसरामधील आणखी शेतकरी देखील आता तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मुंबईच्या कांदिवली पूर्व इथल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांच्या गुंडागर्दीचा प्रकार समोर येतोय. काल संध्याकाळी पालिकेची टीम फेरीवाल्यांवरती कारवाई करत असताना फेरीवाल्यांनी पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती जीवघेणा हल्ला केलाय. यावेळेला पालिकेच्या JCBची देखील तोडफोड करण्यात आली आणि लाठीकाठीनं मारहाण केल्यामुळे 2 ते 3 कर्मचारी गंभीररित्या जखमी झालेत. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी 12पेक्षा अधिक फेरीवाल्यांवरती गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. CCTV फुटेजच्या आधारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. जीएसटी विभागामधील 2 अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलाय. तब्बल 1,25,00,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या प्रकरणामध्ये करण्यात आलाय. 1.25 कोटी रुपयांवरून तडजोड करून आता 1 कोटी रुपयांची मागणी या प्रकरणात करण्यात आली होती आणि यामधला पहिला 20 लाख रुपयांचा हप्ताही मागण्यात आला. या प्रकरणी राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक राज्य कर आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि खासगी व्यक्ती अमित जाधव यांनाही ताब्यात घेण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.